नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी चिरडे. आज आपण 1857च्या उठावाची मूळ कारणं कोणती होती याची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. 1857च्या उठावाचा विचार करताना अनेक इतिहासकारांनी 1857च्या पूर्वी 100 वर्ष भारतामध्ये काय चालू होतं या इतिहासाकडे जवळपास दुर्लक्ष केलेलं आहे. हा इतिहास किती महत्त्वाचा आहे हे यापूर्वीच्या आपल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे. 1857च्या उठावाचं मूळ कारणाकडे जाण्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की 1857चा उठाव याला मूलतः कारणीभूत ठरली ती उत्तर भारतामधली जनता. उत्तर भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण भारतातला विभाग आहे. उत्तर भारतामध्ये जवळपास 800 वर्ष सलग मुस्लिमांची सत्ता होती. त्यामुळं ब्रिटिशांच्या साम्राज्याचा या मुस्लिमांवर काय परिणाम झाला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. 1857च्या उठावाच्या 100 वर्ष अगोदर म्हणजे जवळपास 1761 मध्ये उत्तर भारतामध्ये एक अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक अशी लढाई लढल्या गेली. ती लढाई होती पानिपतची. अफगाणिस्तानमधून अहमदशाह अब्दाली हा पानिपतला आला तर महाराष्ट्रामधून मराठे पानिपतला गेले. ही एका अर्थाने राष्ट्रीय पातळीवरचीच लढाई होती. पण या लढाईमध्ये अहमदशाह अब्दाली विरुद्ध दिल्ली अशी ही लढाई नव्हती किंवा भारत विरुद्ध अफगाणिस्तान अशीही ही लढाई नव्हती. ही लढाई होती शाह वली उल्लाह यांनी अहमदशाह अब्दालीला भारतामध्ये मराठ्यांचं राज्य पराभूत करून या ठिकाणी मोगलांची राजसत्ता, मुस्लिमांची सत्ता परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं होतं. पानिपतच्या लढाईमध्ये मराठे तर पानिपतमध्ये गेले, परंतु मराठ्यांना राजपुतांनी मदत केली नाही, शिखांनी मदत केली नाही, जाटांनी मदत केली नाही, डोगरांनी मदत केली नाही, गुरख्यांनी मदत केली नाही. ही मदत न करण्याच्या मागचं कारण केवळ मराठ्यांनी त्यांच्यावर काही अत्याचार केले होते हे नाही. मराठ्यांच्या पेक्षा येथील मुस्लिम सत्तांनी 700 वर्ष त्यांच्यावर अत्याचारच केलेला होता. त्यांचं जीवित आणि वित्त हे धोक्यात आणलेलं होतं. त्यांना जबरदस्तीनं धर्मांतर करून घेतलेलं होतं. तरीही त्यांनी मराठ्यांना मदत केली नाही. पानिपतमध्ये अब्दाली जिंकणार आणि जिंकल्यावर परत मुस्लिमांची सत्ता येणार हे माहीत असूनही त्यांनी मराठ्यांना मदत केली नाही. याचं कारण त्यांच्या गुलाम मनोवृत्तीमध्ये आहे, त्यांच्या दास मनोवृत्तीमध्ये आहे. खरं म्हणजे उत्तर भारतामधल्या लोकांना मुस्लिमांच्या राज्याचं सहन करून इतकी दास प्रवृत्ती निर्माण झाली होती की या मोगलांच्या विरोधामध्ये संघर्ष करावा, स्वतःचं राज्य उभं करावं हा आत्मविश्वासच त्यांच्यामध्ये राहिलेला नव्हता. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये मात्र याच्या उलट विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं स्वराज्य महाराष्ट्रामध्ये उभं केलं. ही स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची, स्वावलंबनाची धमक दक्षिण भारतामध्ये अजूनही शिल्लक होती, पण ती उत्तर भारतामध्ये उरली नाही. 1803 मध्ये ब्रिटिशांनी दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. दिल्ली आपल्या ताब्यात घेण्याचा
फार मोठा मानसिक परिणाम उत्तर भारतातल्या लोकांवर झाला, उत्तर भारतातल्या मुस्लिमांवर झाला. दिल्ली आता दारुल इस्लाम राहिली नाही, भारत आता दारुल इस्लाम राहिला नाही, तो दारुल हरब झालेला आहे, अशी भावना येथील मुस्लिमांची झाली. त्यामुळं दिल्लीचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर ह्याच्या अवतीभोवती लोक जमतील आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये परत एकदा उठाव होईल म्हणून ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरचे सगळे अधिकार सीमित करून टाकलेले होते. त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की शहनशाह शाह आलम आज दिल्ली ताप आलम, म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचा हा शहनशाह, त्याचं राज्य आता फक्त लाल किल्ल्याच्या पुरतच मर्यादित झालेलं आहे. 1844 मध्ये त्याला जो वार्षिक नजराणा मिळत होता तो नजराणा सुद्धा ब्रिटिशांनी बंद करून टाकला. प्राध्यापक निजामी तर असं म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनीचा तो अक्षरशः लाल किल्ल्यामध्ये कैदी बनलेला होता. त्याचा जो इतर सुभेदारांना राजा हे पद देण्याचा अधिकार होता तोही ईस्ट इंडिया कंपनीने काढून घेतलेला होता. लॉर्ड डलहौसी तर असंही म्हणत होता की नामधारी पद सुद्धा बहादूर शहाकडे नको, तोही काढून घ्यायला पाहिजे. लॉर्ड हार्डिंग्ज हा हंगामी गव्हर्नर जनरल होता. त्याने असं सांगितलं की भारतीय जनता आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये हा जो नाटकीय पडदा उभा केलेला आहे बहादूर शाह जफरचा, तो आता बाजूला सारायला पाहिजे आणि प्रत्यक्ष ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राज्य करत आहे हे लोकांना कळलं पाहिजे. ह्या बाबी ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकाला कळत नव्हते असं नाही, पण जर आपण अशा पद्धतीनं एका क्षणात जर बहादूर शाह जफरला बाजूला काढलं तर उत्तर भारतातले सगळे मुस्लिम आपल्या विरोधामध्ये जिहाद पुकारतील आणि ईस्ट इंडिया कंपनीला तो फार मोठा धोका असेल. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने याला संमती दिली नाही. बहादूर शाह जफरची एक बेगम झीनत महल हिला असं वाटत होतं की आपला 11 वर्षाचा मुलगा जवान बख्त ह्याला ब्रिटिशांनी वारस म्हणून मान्यता द्यावी. तर दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांना असं वाटत होतं की याच्यापेक्षा अनेक वयानं ज्येष्ठ असलेले जे राजपुत्र आहेत ते राजपुत्र उद्या बंड करतील, म्हणून वयानं मोठ्या असलेल्या एका राजपुत्रासोबत ईस्ट इंडिया कंपनीनं करार केला. हा करारही या अटीवर केला की तो जर वारसदार झाला तर त्याला लाल किल्ला सोडावा लागेल आणि ह्याला त्यानं संमती दिली. म्हणजे लाल किल्ला हा बहादूर शाह जफरच्या सत्तेचं केंद्र बनलेला होता. अत्यंत सीमित, त्याचे अधिकार शून्य त्याला करून टाकण्यात आलेलं होतं, उपद्रव शून्य त्याला करून टाकलेलं होतं आणि प्रत्यक्ष ईस्ट इंडिया कंपनी हीच खरी भारतामध्ये राज्य करत होती हे आपण समजावून घेतलं पाहिजे. 1857चा उठाव समजावून घेण्यासाठी ही दिल्लीमधली स्थिती फार महत्वाची आहे. दिल्लीच्या बादशहाप्रती उत्तर भारतातल्या मुस्लिमांची जी भावना होती ती भावना अतिशय तीव्र होती, संवेदनशील होती. म्हणून हे आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची घटना 1857च्या पूर्वी जी घडली ते म्हणजे अयोध्येच्या संस्थानांचं विलिनीकरण. अयोध्येचं संस्थान हे फार महत्वाचं संस्थान होतं. या संस्थानांच्या
खालसा करण्याची प्रक्रिया खरं म्हणजे डलहौसीनं सुरू केलेली होती. आणि डलहौसी 3 कारणं देऊन भारतातली सगळी संस्थानं खालसा करू इच्छित होता. त्यातलं एक कारण होतं की संस्थानिकांना वारसा नसणे. क्रमांक 2, संस्थानिकांनी घेतलेल्या दत्तक पुत्रांना नामंजूर करणे. क्रमांक 3, गैरकारभार, माला ॲडमिनिस्ट्रेशन. हा तिसरं कारण देऊन त्यांनी अनेक संस्थानं विलीन करून घेतलेली होती. या संस्थानांच्या मध्ये नागपूर होतं, संबळपूर होतं, सातारा होतं, झांशी होतं, अशी संस्थानं होते. याच्यानंतर लॉर्ड कॅनिंग सत्तेवर आला आणि लॉर्ड कॅनिंगनं 1856 मध्ये अयोध्येचं संस्थान विलीन करून घेतलं. अयोध्येचं संस्थान हे उत्तर भारतातलं सर्वात मोठं संस्थान होतं. अलाहाबाद, लखनौ, कानपूर, रोहिलखंड अशी महत्वाची शहरं या संस्थानामध्ये होते. 60,000चं लष्कर या संस्थानिकाकडे होतं. गंगा, गोमती सारख्या नद्या या विभागातून जात होत्या. त्यामुळं हा भाग अत्यंत समृद्ध होता. मिर्झा गालिब त्याला भारताचं बगदाद म्हणतो. याच्या सुपीकतेमुळे त्याला भारताची बाग असं म्हटलं जायचं. अयोध्या हे मुस्लिम संस्कृतीचं भारतातलं प्रमुख केंद्र होतं. प्रत्येक कुटुंबातील किमान एक तरी सदस्य हा इथं लष्करामध्ये होता. 1847 मध्ये वाजिद अली शाह हा इथं सत्ताधीश झाला. त्याच्या डोक्यावर मुकुट एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं ठेवलेला होता. त्यामुळं 1856 मध्ये हे संस्थान विलीन झालं. ह्याच्या विलिनीकरणाचे अनेक परिणाम नंतरच्या काळामध्ये झाले. खरं म्हणजे हा वाजिद अली शाह ब्रिटिशनिष्ठ होता, तरीही त्याचं राज्य खालसा करून टाकण्यात आलं आणि या निर्णयाच्या विरोधात वाजिद अली शाह 1000 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन तो लंडनला जाणार होता. तो लखनौमधून कलकत्त्याला गेला सुद्धा, परंतु लखनौमध्ये तो आजारी पडला आणि त्याला तिथंच थांबावं लागलं. शेवटी 1883 मध्ये त्याचं लखनौमध्येच कलकत्तामध्येच निधन झालं. आता हे आपल्याला पाहावं लागेल की ब्रिटिशांच्या या विलिनीकरणाचा अयोध्येवर काय परिणाम झाला, हा परिणाम आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. ब्रिटिश प्रांतामध्ये, ब्रिटिश संस्थानामध्ये अनेक बदल त्यांनी केले. त्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे 1837 मध्ये त्यांनी भारतामध्ये इंग्रजी भाषा ही शाळेमधून शिकवायचा निर्णय घेतला. प्रशासनामध्ये इंग्रजी भाषा आली. उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये अयोध्या संस्थानामध्ये संस्थान खालसा केल्यानंतर इंग्रजी भाषा येणाऱ्यांना प्रशासनामध्ये स्थान देण्यात आलं. त्यामुळं आपली उर्दू भाषा, अरबी भाषा यावर येथील मुस्लिमांना फार गर्व होता, अभिमान होता. आणि आपली भाषा ही वरिष्ठांची भाषा आहे, इंग्रजी ही कनिष्ठांची भाषा आहे आणि म्हणून इंग्रजी भाषेवर उत्तर भारतातल्या मुस्लिमांनी बहिष्कार टाकला, त्याचा तिरस्कार केला. या उलट उर्दू शिकवण्यासाठी मुल्ला मौलवींनी मदरसे काढले पाहिजेत, त्यात अरबी उर्दू शिक्षण दिलं पाहिजे आणि शक्य तेवढं ब्रिटिशांच्या पासून, इंग्रजांच्या पासून दूर राहिलं पाहिजे, असा विचार या काळामध्ये पेरला जात होता. त्यामुळं
प्रशासनामध्ये हिंदू मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत होते. हिंदूंनी एका अर्थाने ब्रिटिश साम्राज्याला सदिच्छा देऊन आपलं सहकार्य त्यांनी चालू केलेलं होतं. त्याच्यामुळं सगळ्या महत्त्वाच्या पदांवर हिंदूंची भरती होऊ लागली. मोठी मोठी पदं जी या काळामध्ये होती, संस्थानिक वाजिद अली शाहच्या काळामध्ये ती मुस्लिमांकडे होती. पण ब्रिटिश सत्तेमध्ये आल्यानंतर ही पदं क्रमशः ही हिंदूंकडे यायला लागली. त्याच्यामुळं त्याचे खूप दूरगामी परिणाम झाले. ब्रिटिशांनी 1817 मध्येच हिंदू कॉलेज काढलं होतं कलकत्त्याला. हे लॉर्ड मेकॉलेचा फोटो आहे. हे हिंदू कॉलेज काढलं होतं, पण या हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य शिक्षण दिलं जात होतं. याच्या दुसऱ्याच वर्षी कलकत्त्यामध्ये मुस्लिम कॉलेज काढलं, पण त्या कॉलेजमध्ये पाश्चात्य शिक्षण किंवा इंग्रजी शिक्षण दिलं जात नव्हतं. हा फरक आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं शासकीय नोकऱ्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंनाच मिळू लागलेल्या होत्या. एका बाजूला 60,000ची फौज बेकार झालेली होती, दुसऱ्या बाजूला महसूल व्यवस्थेमधली नोकरी सुद्धा लोकांची गेलेली होती, तिसऱ्या बाजूला न्यायदान, या न्यायदानामध्ये इंग्रजांनी इंग्रजी भाषा आणली. यापूर्वी काझी होते, ते काझी सगळे घरी बसले, ते बेकार झाले. एक प्रशासन बदलावर काय काय परिणाम झाला, हा परिणाम आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो. न्यायव्यवस्थेमध्ये इंग्रजी कायदे आले आणि इंग्रजी पद्धतीनं न्यायदान दिल्या जाऊ लागला. त्यामुळं जवळपास जीवनाच्या सगळ्या भागामध्ये ब्रिटिशांनी बदल घडून आणला. या बदलाचा प्रत्यक्ष फटका हा उत्तर भारतातील मुस्लिमांवर पडला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक परिणाम सुद्धा या उत्तर भारतामध्ये झाला. मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांच्या तयार कापडामुळं येथील कापड उद्योग संपला, जहाज उद्योग संपला. जहाज बांधणीचं काम या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात होतं, परंतु ब्रिटिशांमुळे ही जहाज बांधणीचं सुद्धा काम थांबलं. अनेक जमीनविषयक कायदे तयार करण्यात आले. जमीनविषयक कायदे याचा परिणाम हा अयोध्या प्रांतातील तालुकदार आणि जमीनदारांवर पडला. कर वसुलीसाठी कायमधारा पद्धती आणली आणि त्यामुळं कलेक्टर तिथं आले. त्यामुळं जुने जे कर वसूल करणारे सगळे प्रशासकीय यंत्रणा होती ती सगळी बेकार झाली. याशिवाय ब्रिटिशांनी यापूर्वी संस्थानिकांना दिलेली जी अनेक जमिनी होत्या, ज्या इनामी जमिनी होत्या, त्या सगळ्या इनामी जमिनी कागदपत्राच्या अभावी जप्त करून घेतले आणि त्याचाही परिणाम सगळ्या उत्तर भारतातील मुस्लिमांवर झाला. आणि ह्या सगळ्या असंतोषाच्यामुळं उत्तर भारतामधल्या मुस्लिमांनी उठाव केला असं सांगितलं जातं. 1857च्या उठावाचं कारण सांगताना अजून एक कारण आपल्याकडे सातत्यानं सांगितलं जातं, ते म्हणजे भारतातल्या समाज व्यवस्थेमध्ये, धर्मव्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भारतातल्या हिंदूंनी उठाव केला. त्यामध्ये कारण असं सांगण्यात येतं की सतीबंदी. सतीबंदी ही अत्यंत घाणेरडी, अत्यंत भयावह, अमानुष अशा पद्धतीची ही प्रथा होती. स्त्रियांना आपल्या पतीच्या प्रेतासोबत जिवंत जाळलं जात होतं. तिच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून मोठमोठ्यानं ढोल ताशे वाजवले जात होते. अग्नीचे चटके भाजून बाहेर पडणाऱ्या स्त्रीला ओले बांबू घेऊन तिला परत परत त्या चितेवर ढकललं जायचं. ही अमानुष प्रथा, ही प्रथा लॉर्ड बेंटिंकने बंद केली 1929 मध्ये.
हिंदू विधवा विवाह कायदा झाला, बालहत्या प्रतिबंधक कायदा झाला आणि भारतामध्ये रेल्वे सुद्धा आली. 1857च्या उठावाचं कारण सांगताना काही इतिहासकार असं म्हणतात की हे कायदे, ही घटना सुद्धा 1857च्या उठावाला कारणीभूत झालेले आहेत. ब्रिटिशांनी आगगाडी आणली आणि आगगाडीमध्ये वेगवेगळ्या जातीतले लोक एकत्र बसून जाऊ लागले. त्यामुळं सुद्धा आपला धर्म बाटला, आपली जात बाटली, आपली जात गेली, अशा पद्धतीचा कावा भारतामधले लोक करू लागले आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हा उठाव झाला असं सांगितलं जातं. अजून एक कारण आपण ऐकतो, ते कारण म्हणजे ख्रिश्चन मिशनरीनी धर्मांतराची प्रक्रिया सुरू केली, म्हणून 1857चा उठाव सुरू झाला असं सांगण्यात येतं. याशिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तात्कालिक कारण म्हणून काडतूस हे प्रकरण आलं. काडतूस हे प्रकरण खूप महत्वाचं होतं, पण खरं होतं का? काडतूस काय होतं? तर हे काडतूस आपल्याला माहिती नाही. या व्हिडिओच्या पोस्टरमध्ये जे आहे ते आहे काडतूस. ह्या काडतूसवरचं बीबीसीने बनवलेलं एक व्हिडिओ आपण पाहूया. Sounds to me like this really was technically a mutiny. He broke the rules of being a soldier. Yeah, in the British eyes, of course, he did. But from the Indian point of view, this was a just thing. It is the result of the colonial exploitation of India by the British. Still now, in school books and in textbooks in the colleges, Mongol Pandey is regarded as the first martyr of the Indian independence movement. आपण काडतूस प्रकरण काय होतं ते आपण पाहिलं. काडतुसासारख्या छोट्या गोष्टीवरून इतका मोठा उठाव होणं शक्य नव्हतं. त्यामुळं 1857च्या उठावाचं मूलभूत कारण जर कोणतं असेल तर उत्तर भारतामध्ये अयोध्या प्रांतामध्ये मुसलमानांची 800 वर्षाची केलेली सत्ता हे त्याचं मूळ कारण होतं. ब्रिटिशांच्या ठिकाणी, ब्रिटिशांच्या राज्यानंतर तिथं येणारी होती ब्रिटिशांच्या राज्यानंतर तिथं कोणाची सत्ता येणार होती, हा एक फार महत्वाचा प्रश्न होता. खरंच 1857च्या त्या उठावाच्या नंतर जर हा उठाव यशस्वी झाला असता तर येथे राज्य कोणाचं येणार होतं? अर्थातच ती मोगलांच्या सत्तेचं पुनरुज्जीवन होणार होतं. त्यामुळं हा उठाव मुख्यतः दिल्लीमध्ये, भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालं म्हणून झालेला हा उठाव होता. या उठावामध्ये प्रामुख्यानं मुस्लिमांनीच सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये हिंदू फारच कमी होते. जर हे हिंदू फार मनापासून लढले असं आपण गृहीत धरलं तर या हिंदूंना ब्रिटिश हा नवा मालक चांगला नाही, त्यापेक्षा जुने मुसलमान मालकच चांगले आहेत असंही वाटण्याची त्यांची शक्यता आहे. हिंदूंच्या मुळातच असलेल्या गुलामगिरीच्या भावनेमुळं
त्यांना चटकन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढून ब्रिटिशांना नेस्तनाबूत करण्यापेक्षा आपल्या जुन्याच मालकाची सत्ता राहणं आवश्यक वाटत असावं. म्हणून या 1857च्या उठावामध्ये हिंदू आणि मुसलमान हे एकत्र लढले असं आपण म्हणत राहतो, पण या 1857च्या उठावामागे लढण्याचं प्रमुख कारण हे मुस्लिमांचं होतं. हिंदूंनी ह्या उठावामध्ये सहभाग घेणं हे अस्वाभाविक, अतार्किक व आश्चर्यकारक अशा प्रकारचं होतं. आपल्याला कारण असं सांगण्यात येतं की ब्रिटिशांनी अत्याचार केला म्हणून या उठावामध्ये हिंदूंनी सहभाग नोंदवला. हे खरं नाही. 1857च्या उठावाच्या पूर्वी मुसलमानांच्या राज्यामध्ये कितीतरी अन्याय, अत्याचार मुस्लिमांनी केलेले होते, पण तेव्हा कधी उत्तर भारतामध्ये तिथल्या मोगलांच्या, सुलतानांच्या विरोधात हिंदूंनी उठाव केला हे ऐकिवात नाही. उत्तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर झाली, धर्मप्रसार झाले, मंदिरं पाडली, अनेक यात्रा बंद करण्यात आल्या, तलवारीच्या आधारावर धर्मांतर करण्यात आली. परंतु या काळामध्ये कधी हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधामध्ये लढावं असं वाटलं नाही. उलट सुलतानांच्या काळात असेल किंवा मोगलांच्या काळात असेल, लष्करामधली सर्वाधिक संख्या ही हिंदूंचीच होती. औरंगजेबाच्या लष्करामध्ये सुद्धा सर्वात जास्त संख्या हिंदूंचीच होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने यावं आणि त्यांच्याशी लढावं असं कधी औरंगजेबाच्या लष्करातील हिंदूंना वाटलं नाही. म्हणून ब्रिटिशांच्या विरोधामध्येच आता ही लढण्याची उर्मी कशी निर्माण झाली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून दुसरं एक महत्त्वाचं कारण अजून सांगण्यात येतं की ख्रिश्चन मिशनरीजनी फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर चालू केलं आणि म्हणून हिंदूंना राग आला आणि हिंदूंनी यामध्ये सहभागी नोंदवलं. हेही खोटं आहे. एकतर ईस्ट इंडिया कंपनीनं ख्रिश्चन मिशनरीजला कधीही अशा पद्धतीची परवानगी औपचारिकपणे दिलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ख्रिश्चन मिशनरीजनी सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा करून ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रयत्नाच्या अंती सुद्धा 100 वर्षाच्या काळामध्ये 1,00,000 लोकांचं धर्मांतर करण्यामध्ये ख्रिश्चन मिशनरीज यशस्वी होऊ शकलेल्या होत्या. त्यामुळं ख्रिश्चन मिशनरीजच्या विरोधामध्ये हिंदूंनी इतका मोठा उठाव केला हे आपल्याला पटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सतीप्रथा, विधवा विवाह आणि बालहत्या या प्रश्नाबद्दल हिंदू समाजसुधारक बोलतच होते. राजा राममोहन रॉय, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर यासारखी माणसं त्या काळामध्ये सतीप्रथा बंद व्हावी, विधवा विवाह व्हावेत, प्रौढविवाह व्हावेत यासाठी ते संघर्ष करत होते. आणि त्यामुळं सतीप्रथा ही अत्यंत वाईट प्रथा होती. त्या वाईट प्रथा बंद करण्याचाच प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता. ही एका अर्थानं चांगली गोष्ट होती. या चांगल्या गोष्टीच्या विरोधामध्ये हिंदू ब्रिटिशांच्या विरोधात गेले ही गोष्ट काही पटण्यासारखी नाही. म्हणून महाराष्ट्रातले ज्येष्ठ अभ्यासक शेषराव मोरे यांनी 1857चा जिहाद या पुस्तकामध्ये हिंदूंच्या स्वभावाचं वर्णन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे. आपल्या 1857चा जिहाद या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की ब्रिटिशांनी केलेल्या विविध समाजसुधारक कायद्यांमुळे हिंदू वा हिंदू सैनिक पेटून उठले हेही मनाला पटणारे नाही. हे हिंदू स्वभावाविरुद्ध आहे. धर्म व परंपरा याविरोधी कायदा केला असेल तर त्याविरुद्ध बौद्धिक असंतोष प्रकट करायचा, होईल तेवढा अहिंसक विरोध करायचा, व्यवहारात तो कायदा कायद्यावरच राहू द्यायचा, जमेल तोपर्यंत पाळायचा नाही, काही काळ गेल्यावर हळूहळू तो पाळायला सुरुवात करायची,
आणखी काही काळ गेल्यावर तो कायदा करणाऱ्यांना समाज क्रांतिकारक म्हणून गौरवायचे, अशी हिंदू समाजाची पद्धत आहे. अशा कोणत्याही कायद्याविरुद्ध सशस्त्र बंड करण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. एवढेच नाही, तर त्या कायद्याचा वा सुधारणांचा आरंभापासून पुरस्कार करणारे, गौरव करणारे काही लोक त्या समाजात निघतच असतात. त्यासाठी त्यांना कोणी ठार मारित नाही. राजाविरुद्ध, मग तो स्वकीय असो की परकीय, सशस्त्र धर्मयुद्ध करणे हिंदू स्वभावाविरुद्ध आहे. असा हा समाज धर्मविरोधी कायद्यामुळे वा सत्ता परकीय असल्यामुळे 1857 साली सशस्त्र बंड करून कसा उठला असेल याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून काडतुसाचे जे कारण सांगण्यात येतं ते काडतुसाचं कारण हास्यास्पद अशा पद्धतीचं कारण आहे. म्हणून 1857च्या उठावाच्या संबंधित मुसलमानांशी संबंधित जे कारणं होती ती कारणं मूलभूत होती, प्रमुख होती, निर्णायक होती. तर हिंदूच्या संबंधित कारणं ही तात्कालिक होती व स्थानिक होती. अजून एक विचार करण्यासारखा मुद्दा, यामध्ये ज्या हिंदू नेत्यांनी सहभाग नोंदवला त्यांनी खरंच विचार केला होता का की 1857चा उठाव सहभागी झालं असतं, यशस्वी झालं असतं तर त्यामध्ये त्यांची भूमिका काय असणार होती? खरं म्हणजे जे जे हिंदू या 1857च्या उठावामध्ये सहभागी झाले होते ते फूस लावून झालेले होते, प्रलोभन देऊन झालेले होते. कारण त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की बंदुकीच्या काडतूस जे आहेत त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावण्यात आलेली आहे. असं सांगण्यात आलं की ब्रिटिश हे दोघांच्याही विरोधात आहेत आणि म्हणून हिंदू आणि मुसलमान एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढलं पाहिजे असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. खरं म्हणजे एकटे मुस्लिम ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढले तरी यशस्वी होऊ शकले नसते आणि म्हणून हिंदू आपल्यासोबत असलेच पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून वेगवेगळ्या कारणं देऊन ते हिंदूंना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामध्ये काही प्रमाणामध्ये ते यशस्वी झालेले आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून 1857चा उठाव हा उत्तर भारतात झाला हे तर आपल्याला माहीतच आहे. हा उत्तर भारतातल्या मुस्लिमांनीच केला हे आपल्याला आता कबूल करावं लागेल. यामध्ये जे हिंदू सहभागी झाले होते ते हिंदू फूस लावून झाले होते, प्रलोभन देऊन झाले होते, हेही आपण मान्य केलं पाहिजे. 1857चा उठाव कुठं झाला आणि त्यामधल्या घटना कशा कशा घडत गेल्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.